सरस्वतीये नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूह सम्भवं तदानन्दे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजपदनावदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ह्रीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमोस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। जयांसा जनी जन्मनामार्थझाला जयाने सदावासनामार्थकेला जयांसामुखी सर्वदानामकीर्ति। नमस्कार ज्ञान ब्रह्मचैतन्यमूर्ति सुखासारिके पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कलीबालिका सायुधाम अन्यहिंसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदास अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपार्क। जया आठविता महापुण्यराजी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर कैलास राणा शिवचंद्र मौली मणींद्र माता भृगुतीर्थ कारुण्य सिंधु दुःखारी दुर्वीण शंभो मदकोरकाय मूकं करोति वाचालं भङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। समचरणसरोजं साङ्गलीलाम्बुधां जगन्नीतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कण्ठरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। बोला पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। हरिपाठावरती जे चिंतन चालू आहे हरिपाठ चिंतन असा आपला महिन्याचा संकल्प आहे। त्या ते चिंतन श्रवण करण्याकरता उपस्थित सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ हरिला वंदन करतो आणि आजच्या निरूपणाला सुरुवात। आज जरा तुमचं लक्ष लागणं थोडं अवघडच आहे। काय आहे एकतर पाऊस एवढ्या पावसातून तुम्ही सगळे आलात मला वाटतं होतं की मला पर्याय नाही आणि नारळला पर्याय नाही.
पण आपण इथे का आलो मी काय का हरिपाठ चिंतन आहे म्हणून तुम्ही आलात असं समजू नका. त्याची इच्छा आहे, बहुत सुकृताची जोडी म्हणून मी विठ्ठली आवडली. त्या विठ्ठलाचं नामरूप काय तर हे फक्त सगळं सगळं चराचर विश्व त्यानंच भरले हेच आपण ऐकतोय. गेले 3 दिवस 4 दिवस अव्यक्त निराकार नाही का आकार तेथोरी चराचर हरिसी होते. हेच चाललंय आपलं 3 दिवस. मी पुन्हा पुन्हा तेच वाचतोय बरं का. गेले 2-3 दिवस घरी सुद्धा मला नेमकं सांगायचंय ते सोपं करून सांगताना मला आधी समजलं पाहिजे ना, मला आधी समजलं पाहिजे. तर थोडंसं सांगू शकलो होता. आणि समोर कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाची तयारी म्हणून जे खाद्यपदार्थ इकडे केले ते त्या मागच्या वाटेनं पलीकडे चालते बरं का. त्यामुळे एखादी बातमी इकडून तिकडे गेली की जसं माझं लक्ष जातं, खरं तर मला उलट म्हणायचं होतं, जसं तुमचं जातं तसं माझंही जातं. नाही जात का तुम्ही माझ्याकडे बघा, तुमचं लक्ष माझ्याकडे आहे. त्यामुळे खरं सांगितलं तुमचं लक्ष माझ्याकडे आहे म्हणून मी थोडासा अभ्यास करू शकतो. मला इथे विचारतात 1-2-4 महिने झाले ना म्हटले की बुवा कधी गेला महिना. मला मग माझ्या लक्षात घ्या असं विचारणार असताना की जबाबदारी वाढते. याला अकाउंटेबिलिटी म्हणतात. कोणीतरी विचारतंय तुम्हाला काही कसला अभ्यास चाललाय असं विचारतात मला इथे माथावर. मग काय सांगणार तुम्ही आता यावेळेला काय सांगणार, यावेळेला काय सांगणार. आणि एखादी बातमी जेव्हा इकडून तिकडे नेतात तेव्हा मुसळधार पडणाऱ्या पावसाकडे पाहून मला वाटतं की जेवणात काही कमी पडणार नाही. म्हणजे अर्धी भरलेली बातमी जाईपर्यंत पूर्ण भरलेली असते. म्हणजे जे त्याच्यात आहे ते याच्यात मिसळतं. माती पाणी उजेड वारा तूच मिसळशी सर्व पसरला. आपण जे अन्न खातो ना ते त्या मातीतूनच येतं. मातीत जो शेतकरी एक दाणा पेरतो त्याचे हजारो लाखो दाणे ती सृष्टी. असं कधी आपण आंब्याची झाडं पाहिजे की सगळ्यांनी पाहिजे. असं आहे का हो की 2 आंब्याची पानं सेम मिळाली तुम्हाला? नाही ना. कोट्यावधी झाडं आहेत आंब्याची. त्या कोट्यावधी झाडांना कोट्यावधी पानं आणि प्रत्येक पान वेगळं. पण या प्रत्येक पानाची रचना कुठे झाली आहे तर ती जी आंब्याची कोय जमिनीत लावली मी काय ती जी आंब्याची कोय जमिनीत लावली तिच्या आतमध्ये हे सगळं आधीच भरून ठेवलंय. भगवंत हेच सांगतात हे माझ्या आतमध्ये सगळं आधीपासून आहे ते मी थोडं 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 तुमच्यामध्ये दिलंय. पण हे आपल्याला मिळालेलं आपण त्याला कधीतरी परत केलं पाहिजे की नाही. याला म्हणतात इदम न मम. ही आपली संस्कृती आहे. म्हणून आपण संध्यावंदनाला जे अर्घ्य द्यायला सांगितलेत ना ते कशाचे देतो. पाणी आणि आता काय सूर्योदयाच्या वेळेला वगैरे म्हणजे माझी तरी काही होत नाही संध्या. त्यामुळे उगाच कशाला सूर्योदयाला उठून सूर्याकडे बघून अर्घ्य वगैरे आम्ही आपलं दररोज एक अर्घ्य जास्तच देतो. काय सूर्योदयाला 3 द्यायचे पाहिजे. नाहीतर त्याच्यानंतर जर झाली संध्या तर अधिकचा एक द्यायचा. ती चूक झाली तर त्याच्याबद्दल क्षमा म्हणून तो अजून एक आहे. आणि पुन्हा एकादशीला
दोनदाच, हा 3 नाही असं म्हणून 2च. कारण कथा माहिती नाही का, नियम त्या कथेकडे जाणून नाही, कुंभकर्ण राहायचा बाजूला नाही. अंबरीश राजाची कथा, त्यानं जलप्राशन केला आणि उपवास सोडला, आचमन करा असं त्याची पत्नी म्हणाली आणि त्यानं तसं केलं आणि त्याच्यामुळे त्याचा उपवास मोडला. मोडला हा शब्द तसा सुटला बरं का. आमचे गुरुजी म्हणतात उपवास मोडायला ती काही कचकड्याची भावली आहे का. आता लक्षात आलं ना, समजा मोडलं, इथून पुढे पाळणार नाही तर आपण काय करतो, अरे सकाळीच बिस्किट खाल्लं, जाऊ दे आज नकोच करायचं. झाली ना चूक, आता इथून पुढे सुद्धा तसं आहे. इतके दिवस नाम घेतलं नाही ना, माऊली म्हणतात आता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, म्हणून हरिपाठ, म्हणून हरिपाठ. काल आपण अव्यक्त निराकार नाही जा आकार तेथून चराचर हरीची होते, त्यातल्या अव्यक्त याच्यावरती इथे 2 दिवस साधारण आपण तो सगळा उहापोह पाहतोय. आणि मग त्या सगळ्यातला कार्यकारण भाव, निमित्त कारण, हे सगळं काल आपण थोडस पाहिलं. असं सगळं असताना माऊली सांगतात ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय. नामस्मरणामध्ये दोन प्रकार सांगितले आहेत. आपण जे नाम घेतो त्या नामस्मरणाचे दोन प्रकार आहेत. म्हणजे ज्याचं आपण नाम घेतो, काय मुखाने घ्या नाम किंवा मनामध्ये घ्या, तर ते नामोच्चारण होत असताना ज्या देवतेचं आपण नाम घेतोय, जी आपली उपास्य देवता आहे, ती आपण एकतर ती प्रत्यक्षामध्ये नाम घेताना ज्याचं नाम चाललंय ते नाम, तो नामी, आणि ती जी उपास्य देवता आहे म्हणजे ज्याचं नाम चाललंय, तर हे पाहत झालं पाहिजे बरं का. म्हणजे जेव्हा आपण श्रीराम म्हणतो तेव्हा त्या श्रीराम म्हणण्याबरोबर प्रभू रामचंद्रांची जी सगुण मूर्ती आहे, नाम सगुणाचं बरं का, निर्गुणाचं नाम, ध्यान साधना हे निर्गुण असेल, पण ती सुद्धा कधी कधी सगुणाच्या आधारानं करावी लागते. नाहीतर एकदम असं म्हणलं की त्या परमात्म्याचं ध्यान करा, तर नेमकं कोणाचं ध्यान करा ना. म्हणून त्याला नाम आहे, काहीतरी रूप आहे. म्हणून जेव्हा रामाचं ध्यान करा तेव्हा ते रामाचं सगुण रूप, जसं मी म्हणालो परवा की कृष्णाचं ध्यान करा, तर प्रत्येकाच्या मनातला कृष्ण वेगळा आहे. हे जे मनपटलावरती आपल्या चित्र उमटलेलं असतं त्याचंच नाम आपण मुखाने घेतलं पाहिजे आणि त्या नामाबद्दल चिंतन झालं पाहिजे. हे एका नामात सगळं व्हायला पाहिजे. ते पूर्ण झालं की मग पुढचं नाम काही काळ त्या नामाशी एकरूप झालं पाहिजे. ही पुढची माहिती. म्हणजे नाम आणि नामी
याच्यामध्ये सुरुवातीला भेद आहे उपासनेमध्ये, आणि मग हळूहळू म्हणजे दुसरा प्रकार म्हणजे त्यातला भेद कमी होऊन अभेदाकडे ते नाम जाते. हे अभेदाकडे केव्हा जातं? माऊली म्हणतात हे अभेदाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे ध्यान. वेगळ्या पातळीवरती हरिपाठामध्ये चिंतन आहे. म्हणून ज्ञानदेव ध्यानी असं म्हणतात. हे कधी होतं? हे इतर वेळेला होत नाही. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी. म्हणून मन आपण मनावर पण पाहिलं कशा पद्धतीनं या चेतना पहिल्यांदा मनामध्ये काय होत असतं कोणत्याही कामना. आणि ध्यानासह नामाचा अनुभव सांगत असताना संत बोलतात ते त्यांच्या अनुभवावरती बोलतात. संत सुचले म्हणून बोलले असं आपल्यासारखं संतांचं काव्य नाही का? आम्ही काय करतो? आम्ही त्याच्या जुळवाजुळव करतो शब्दांची. कुठलेही शब्द असतात जे कधीतरी आम्ही ऐकलेले असतात ते, आणि साधारण मीटरमध्ये बसतंय ना ते बघायचं आणि कीर्तनात सादर करायची. जी नवीन कविता लिहिली ऐका, कारण बाहेर कोणी ऐकणार नसतं आमचं, मग सादर कशी करायची? कीर्तनात तिला प्रवचनात करायचं. पण माऊली सांगतात हा अनुभव ध्यानामध्ये येतो. म्हणून माऊली म्हणतात ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी. हे आतमध्ये चाललंय सगळं माझा. हे आतमध्ये चालू असतं ते नेमकं कशात चाललंय? तर ते ध्यानात चाललंय. आणि एकदा सगुणाचं ध्यान करत 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 आपण त्या निर्गुण परब्रह्म्यापर्यंत पोचलो की मग नाम आणि नामी हे वेगळे राहत नाही. त्या योगे या जन्मात अगणित पुण्याची जोड होत आहे. अनंत जन्म पुण्य, अनेक जन्मांची पुण्याई एकत्र झाली तेव्हा ते सगळं सुरू झालं. आणि आता या जन्मात ते जमायला लागलं. म्हणून माऊली म्हणतात की हे अनंत जन्मात थोडक्यात याच्या आधी जो सगळा सराव केला ते आता जमायला लागलं. आणि त्याचं फळ म्हणजे ते जे प्रत्यक्ष परब्रह्म तत्व आहे ते आता मनामध्ये ठसायला लागलं. अनंत जन्म पूर्ण होतं. आणि हे कसं होतं? तर हे होण्यामागचं कारण माऊली सांगतात हे नामस्मरणानं होतं. म्हणून ही नामस्मरणाची भूमिका माऊलींनी हरिपाठामध्ये प्रामुख्याने मांडलेली आहे. आणि जन्मजन्मांच्या पुण्याने त्याच्यावरती दुसरा एक विचार मांडला आहे. जन्मजन्मांच्या पुण्याने माझ्या ध्यानी आणि मनी आता फक्त राम आणि कृष्ण भरून राहिलेले आहे. याचं कारण जन्म आपण परवा उल्लेख केला मी पाण्याचा ऐकू येते ना? त्या रामनामाच्या कथेचा उल्लेख केला मी. आणि त्याला राम म्हणणं काही अवघड, जो जो घरी जाऊन आपल्या बायकोला विचारतो, मुलांना विचारतो मी केलेल्या पापामध्ये तुम्ही सहभागी होणार का? नाही का? एवढं जर त्याला बोलता येतं त्याला राम म्हणायला काय आवडत? पण नाही ना, मुखातनं नाम येण्याकरता
पूर्व पुण्य लागतं, सद्गुरूंची कृपा लागते. आणि जेव्हा नारदांनी त्याच्यावर कृपा केली तेव्हा तो म्हणला, अहो माझं निगडा त्याचा दुसरा एक हे सांगतात बरं का, त्याला काय एखादा मारलं ना की त्याला मर 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 मारून टाकतो, त्याला मर म्हणायची सरळ समोरचा. म्हणून म्हणाले आधी म यायचा, रा यायचा नाही. नारद म्हणाले काय काळजी करू नकोस, तुला काय येतंय मरा, हरकत नाही, मरा मरा म्हणून. सद्गुरू काय करणार, सद्गुरू म्हणजे शब्द योग्य नाही पण कॅटलिस्ट आहेत बरं का. विज्ञानातला सायन्स म्हणजे टर्म आहे कॅटलिस्ट, जे त्या प्रक्रियेचा वेग वाढवतो त्याला कॅटलिस्ट म्हणतात. आणि नारदांनी काय प्रार्थना केली की याचा जो पहिला म आहे तो शेवटच्या रामध्ये लावून घ्या बस. हे कोण करू शकतं, हे केवळ आणि केवळ सद्गुरू करू शकतात. म्हणजे आपली जी साधना चालू आहे त्या साधनेमध्ये एकतर ती बरोबर करून घेणं आणि त्याच्यामध्ये एक फोन पुढे घेऊन जाणं हे केवळ आणि केवळ सद्गुरूंच्या हातामध्ये आहे. पण साधना करणं हे फक्त आणि फक्त आपल्या हातात आहे. म्हणून माऊली म्हणतात, बाकी काही करू नका, मुखानं फक्त हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा बस. आणि हे केव्हा होईल तर बहुत सुकृतांची जोड. म्हणून विठ्ठल यावं, अनेक जन्मात सुकृत एकत्र आल्याशिवाय हे होत नाही. जेव्हा अनंत जन्माचा पुण्य संचय झाला तेव्हा माझ्या मनामध्ये राम आणि कृष्ण भरून राहिलेले आहे. असा साधारणपणे हरिपाठातल्या तिसऱ्या अभंगाचा जो काही अर्थ मला समजला असं म्हणतात नाही, मी जो काही वाचला होता समजणं फार अवघड आहे, फार अवघड. आणि ते पुन्हा आतमध्ये उतरणं त्याच्याहून अवघड आहे. तर तो आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. पुढच्या अभंगाकडे वळू, त्याच्यापूर्वी थोडं नाम घेऊ आणि मग पुढच्या अभंगाकडे. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 बोलो नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण
गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. मुखानं नाम घ्या हे कळलं नाही का, म्हणजे असं आपण गृहीत धरू की हे कळलं काय, काहीतरी गृहीत धरल्याशिवाय पुढे जात आहेत. काल परवा मी चुकून भूमिती म्हणालो, मला 20 वेळी म्हणायचं होतं, मी पटकन आठवण करून दिली. मी म्हणलो हां नाही श्रोते जागेत नाही हे कशावर कळतं, तर याच्यावर नाही कळतं. तर त्या बीजगडी सोडवताना गंमत बरं का, जरा काय तुम्ही ऐकणार आहात म्हणून मी ते सांगणार आहे. मी असं ऐकलंय, मी पण ऐकणारच आहे की पूर्वी मी पाहिलं असेल काही सगळं मंदिर भरून व्हायचं. त्यावेळेला बाकी काही साधनं नव्हती बरं का. आपण आता काय होतंय लोकांना यायला वगैरे असं ते म्हणतो ना की एका अर्थानं बरोबर आहे, त्यांनी प्रत्यक्ष मंदिरामध्ये जावं, समोर बसून ऐकावं. सगळ्यात उत्तम श्रवण ते बरं का, सगळ्यात उत्तम श्रवण ते समोर बसून ऐकावं. पण आता काय टेक्नॉलॉजीमुळे घर बसल्या इतकं काय काय उपलब्ध आहे, म्हणून आम्हाला पण हे यूट्यूबवर टाकावं लागतं. अनेक वेळ विचारतो कार्यक्रम साधारण कळवा की पहिलं 10 मिनिटात पहिली विचारणा असते, यूट्यूबला येणार आहे का बुवा, हो बाबा असं होते, म्हणून किमान काही नाही तर किमान सत्संग आहे, हरिनाम आहे. म्हणजे मुखानं नाम घ्या एवढं तरी आम्हाला कळलं, पण कसं घ्या हे सांगण्याकरता हा चौथा अभंग ना. जसं तुम्ही औषधाचं उदाहरण दिलं, आई लहान बाळाला औषध टाकवते मला कालून नाही का, फक्त सकाळी घे नाही का, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, देवाचे द्वारीचे उभा क्षणभरी, आठवते ना हे सगळं, ते क्षणभरी सांगायला आपला 1.5 तास गेला होता. तर पहिली स्टेज ती आहे, पण मग हे करत असताना हे नेमकं करावं कसं हे सांगणारा चौथा अभंग आहे. म्हणून माऊली म्हणाल्या, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती. बघा पहिल्या अभंगात काय सांगितलं, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी. पहिल्यांदा सांगितलं असतं हे तर भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती. बोलोच नाही, काय काय कशाशिवाय बोलू नये याचे उदाहरण आहे. असं जर एखाद्याला सांगितलं बाबा रे हे नसेल हे नसेल हे नसेल, तर मुक्ती हा शब्द उच्चारणाला सुद्धा तू पात्र, तर वळलो असतो आपण इकडे. म्हणून आधी सोपं काय आहे तर नाम घ्या. हे नाम, ते नाम सोपे, राम कृष्ण गोविंद, आधी सोपं सांगितलं. मग त्यानं काय होतं आणि ते कसं आहे म्हणण्यापेक्षा ते कुणाचं आहे, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार ते सांगितलं. पण त्या अव्यक्ताचं चिंतन करत असताना, त्या निराकाराचं चिंतन करत असताना ते कठीण आहे. मग काय करा, म्हणून मग सगुणाचं ध्यान.
म्हणून माऊली म्हणाल्या की द्वारकेचे राणे पांडवा ना, म्हणून मी सगुणाबद्दल सांगतो. आणि पुढे माऊली असं राजा प्रभू रामचंद्र भगवान की जय. गणपती बाप्पा मोरया असं म्हणून दुसरं. भावे विण भक्ती बळे, भक्ती विण मुक्ती बळे विण शक्ती बोलो नये. कैसे दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत. एवढं फक्त आपण ऐकतो. शिरसी वाया बाकीच्या साधनांबद्दल बोलले तर काही नाही ते लोकांना. सायास करीसी प्रपंच निशिल्ली हरिसी न भजसी गवण्यामुळे. ज्ञान देव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. एकदा एखादी गोष्ट तुटली, लक्षात घ्या की अगदी दोरा तुटला, व्यवहाराचं उदाहरण घ्या. तर तो तुटलेला दोरा आणि मूळ जे बंडल आहे, बऱ्याच वेळा ते बंडलच असतं. ते जे बंडल आहे त्याचा दोरा आणि तुटलेला दोरा हे जर साधायचं असेल तर त्याला काय करावं लागतं? गाठ मारावी लागते. पण ती गाठ मारलेली असली तरी ती वेगळी दृष्टीला पडते ना. तस प्रपंचाला कितीही गाठी मारल्या तरी माऊली म्हणतात त्या गाठींनी काही उपयोग होत नाही. मग ते सगळं वरवरच असतं बरं का आपण करतो ते. संबंध चांगले राहावे, त्यानं मला चांगलं म्हणावं, काही चांगलं वेगळं म्हणत नसतो, पण आपण करत असतो त्याचा करता. भावी वेळ भक्ती, भावाबद्दलचा अभंग बरं का. आणि जसा भगवंतांबद्दलचा भाव तसा देव. काही आपल्याकडे म्हणतात जसा भाव तसा देव. मग तुमचा भाव काय आहे त्याच्याबद्दलचा, तसं तो तुम्हाला दिसणार आहे ना. म्हणून तर तो दामाजी पंतांकरता ते सगळं घेऊन आला ना, हिशोब सुट्टा करायला. नाथांचा सेवा भाव होता म्हणून नाथांच्या घरी 12 वर्ष सेवा केली आहे भगवंतांनी. ज्याचा जसा भाव तसा त्याला देव. लक्षात ठेवा, भावा वाचून भक्ती नाही आणि भक्ती वाचून मुक्ती नाही. भाव आणि भक्ती याचा अनन्य साधारण संबंध आहे बरं का. बघा, आपण देवाची पूजा करतो दररोज. ती भावयुक्त करतो का कर्म म्हणून करतो? कर्म म्हणून करतो. उगाच आपल्या स्वतःचीच जे भावयुक्त करतात त्यांच्याबद्दल आदरच नाही बरं का. पण आपण जे काम करतो ते क्रिया या अर्थानं करतो नाही का. पाणी घालायचं राहिलंय देवाला म्हणून मग ते एकदा सामान ठेवायचं त्यांच्यासमोर, सगळे एकदम स्विमिंग टाइम मध्ये जसे सोडतो. क्षमा करा, पण यथा देहे तथा देवे असं आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ काय, एक एक मूर्ती जी आहे ती एक एक तामणात घ्यावी. तिला काय पाण्याचा अभिषेक, मग दूध. मग आमच्याकडे तर मला आता बोलले आजोबा दुधाने आणि मग पुन्हा चांगलं पाणी त्याच्यातच सगळं. फक्त वस्त्राला पुसायचं म्हणतात ते काही हे पाणी बदला ते पाणी बदला असं नव्हतं.
म्हणजे भाव वाचून भक्ती नाही आणि भक्ती वाचून दुःख निवृत्ती नाही. म्हणून भावयुक्त कृती का करायला सांगितली आहे, तर त्याचा एंड रिझल्ट जो आहे ना तो भक्ती मिळून मुक्ती. मुक्ती म्हणजे परमानंदाची प्राप्ती. बरं का, मुक्त होतो माणूस म्हणजे काय होतो, तर परमानंदाला प्राप्त होतो. यातली एक जरी गोष्ट कमी असेल तरी माऊली म्हणतात परमानंदाची प्राप्ती होत नाही. आणि मग पुढे उदाहरण दिले याच्याकरता कशा पद्धतीनं ते होत नाही. ज्याप्रमाणे आपल्या अंगात बळ नसेल नाही का, म्हणजे आपण एक टीव्हीवरती एखाद्या मोठ्या श्रीमंत माणसाचा इंटरव्ह्यू वाचला किंवा पाहिला, वाचला नाही टीव्हीवरती पाहिला की लगेच ते किती साधे राहतात ना. एवढे श्रीमंत असून ते किती साधे राहतात. हे त्यांचं साधे राहणं जे आहे ना ते का होतं, कारण त्यांची 200-500 कोटीची उलाढाल असते म्हणून. हे जर रस्त्यावर एखाद्याने सांगितलं ना साधी राहणी, एखाद्या भिकारीने सांगितलं पटेल का आपल्याला, एखाद्याला त्याग केला किंवा एखादा त्यागाबद्दल बोलतोय हे कधी सांगू शकतो किंवा केव्हा तो अधिकारवाणीनं सांगू शकतो आणि केव्हा समाज त्याचं ऐकतो, तर जेव्हा त्यानं काही मिळवलंय आणि तो सांगतो की हे जरी मिळवलेलं असलं तरी सुद्धा ह्याच्याकरता मी जे कष्ट केलेत ना ते अधिक आनंददायक आहे. बघा ना, प्रयत्नामध्ये अधिक आनंद आहे. फळामध्ये तेवढा आनंद नाहीये. काय प्रत्यक्ष आउटपुट ज्याला म्हणतात आजच्या भाषेमध्ये, त्यात तेवढा आनंद नाही जो त्या प्रक्रियेमध्ये. म्हणून माऊली म्हणतात की भावासहित जर भक्ती केली तर आणि तरच मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून मी परवा पण म्हणालो ना, आपण रोज मंदिरात येतो, पण मंदिरात आल्यावर आपण नेमकं पाहतो काय, तर माझ्याकडे कोण कोण पाहत ना, आपला भाव काय आहे, तो भाव जसा आपला आहे तसं आपल्याला त्याचं फल मिळणार आहे. मग भाव म्हणजे काय, आणि भाव आणि भक्ती असे दोन शब्द वापरले माऊली. यात जो सूक्ष्म फरक आहे ना त्या फरकाकडे जो इथे भाव हा शब्द प्रेम या अर्थानं वापरला आहे. भगवंत कशानं बांधला जातो, भगवंत फक्त प्रेमानं बांधला जातो, बाकी दुसरं साधनच नाही. समजा काय, त्याची दानपेटी भरल्यावरती तो बांधला गेला असता तर कमी आहेत का त्याची दानपेटी भरणार. आता गणपती 10 दिवस आपण पाहू, रोज ती लालबागला एवढी गर्दी आणि काय ती चेंगराची, कमी बघतायत का हो. पण आपल्याला आवडतं का ते चाललंय ते सगळं, नाही ना. आपण म्हणतो काय इथे जाऊन त्यापेक्षा तुमच्या घरी पण तोच गणपती आहे ना, म्हणजे तत्व तेच आहे ना, मग इथे कशाला प्रदर्शन किंवा हे सगळं कशाला. तसं जर प्रेम नसेल तर माऊली म्हणतात कोणतीही कृती व्यर्थ आहे. म्हणून जे काही करायचंय ते भावयुक्त अंतःकरणाने म्हणजे प्रेमयुक्त अंतःकरणाने करावं, म्हणजे त्याची प्राप्ती लवकर होते. त्याची म्हणजे
परमात्म्याची पर्यायानं मुक्तीच, म्हणजे त्याचं जे आनंद स्वरूप आहे त्याचे. प्रेम रहित भक्ती व्यर्थ आहे. नाही का तुकडोजी महाराज म्हणतात ना, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवा अशानं पावायचं नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. थोडं स्पष्ट सांगू का, त्या बाजारातल्या भाजीपाल्याबरोबर जर घासाघीस केली आत्ता आपण, काय 30 रुपये पावशेर त्यांनी सांगितले आणि आपण म्हणालो 20 मी दे. कोणत्या मावशी काका ते काय म्हणतात, घ्यायचं तर घ्या पण भाव करू. कळलं भाव किती महत्वाचा आहे. पण भाव करू नका. तस जर भाव नसेल म्हणजे त्या क्रियेला जर प्रेमाची जोड नसेल तर भक्तीमध्ये ती क्रिया गणली जात नाही. ते कोरडं होतं ना. भक्तीचा ओलावा नाही, भक्तीचा भगवंतांना भक्तीचा ओलावा पाहिजे, बाकी काही नको. आणि भगवंतांना तो भक्तीचा ओलावा पाहिजे म्हणून तर भगवंत दूध दही लोणी तूप त्यात स्निग्धता आहे. गोंधळलेला काकडा होतो ना, काय काय देतात महाराजांना, लोणी साखर. त्यात स्निग्धता आहे ना, भगवंतांना स्निग्धता प्रिय आहे. संतांना प्रेमयुक्त भक्ती प्रिय आहे. आणि ते मुळात समदर्शी असल्यामुळे ते सगळ्यांवर सारखंच प्रेम करतात. पण त्यातल्या त्यात ढ विद्यार्थी त्यांना अधिक, त्यांची काळजी अधिक म्हणजे नाही का. जो हुशार आहे तो करून जाईल, आमच्यासारखा ढ आहे त्याला काय करायचं. संतांच्या गावी काय प्रेमाचा सुखाचा, त्यांच्या गावाला बाकी काही नाही. काय शकतो 5 मिनिट नाही. लक्षात घ्या, हे जे प्रेम आहे ना, ह्या प्रेमाला व्यवहारामध्ये जसं नुसत्या शून्याला किंमत नाही का. अमुक वस्तू केवढ्यात आहे तर त्याला काहीतरी लिहावं लागतं पुढे, आणि डॉट पुढे 2 शून्य लिहितात बघा, म्हणजे अमुक रुपये आणि पुढे 0 पैसे. नुसतं शून्य काढलं तर त्याला काही किंमत आहे का नाही. त्याच्या अलीकडे जोपर्यंत कोणताही आकडा येत नाही तोपर्यंत त्या शून्याला जशी किंमत नाही, तसं भक्तीमध्ये जोपर्यंत अलीकडे प्रेम येत नाही तोपर्यंत त्या भक्तीला किंमत नाही. म्हणजे जसं व्यवहारामध्ये सगळा मामला आकड्यांचा आहे, तसं परमार्थामध्ये सुद्धा सगळा मामला आकड्यांचाच आहे नाही का. ते मोजायचं आहे ना नाम, जन्मभरीच्या श्वासा इतके मोजी आहे हरिनाम. ते मोजायचे कोणी, आपल्याला वाटतं मी मोजायचे म्हणून आपण लिहून ठेवतो 21 माळा झाल्या, 25 माळा झाल्या. आपण मोजायचं नाही, आपण फक्त घ्यायचंय. परमार्थात द्यायचं काही नसतं नाही का. परमार्थात घ्यायचंय, नाम आपण घ्यायचंय, साधना आपण करायची. हे कशानं साध्य होतं तर माऊली म्हणतात हे श्रवणानं साध्य होतं. कसं हे आपण ऐकू, पण त्याच्यापूर्वी आजचे जे आकडे संस्थेत
म्हणजे आजचे काय स्मृती तेवढे ऐकू, मग पद ऐकू आणि मग पुढे जाऊ. श्री माधवराव कृष्णराव पटवर्धन, वेदगीत आहे श्री विश्वास माधवराव पटवर्धन, वाढदिवस आहे श्री दीनानाथ रामचंद्र सिन्नरकर आहे. हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि म्हणा. हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि हरि सुंदर नंद मुकुंदा हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि हरि सुंदर नंद मुकुंदा हरि केशव हरि गोविंदा हरि नारायण हरि हरि केशव हरि गोविंदा हरि नारायण हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. शनिवारी आषाढी एकादशी आहे. त्यानिमित्त आपली पांडुरंगाची सेवा होणारच आहे. खरं तर हरिपाठ आपण श्रवण करतोय ही आपली सेवा चालू आहे. आत्ताच बुवांनी सांगितलं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. त्यात आशयाचं हे पद सादर करते आणि त्यातून संसारामध्ये किती अडकावं हे यातून सांगितलं. पांडुरंग 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 बोला पांडुरंग 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 बोला. निशिदिनी संसाराची चिंता कशाला. निशिदिनी संसाराची चिंता कशाला. निशिदिनी संसाराची चिंता कशाला. पांडुरंग 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 बोला पांडुरंग 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 बोला. निशिदिनी संसाराची चिंता कशाला.
भक्त नामयाच्या हाती, भक्त नामयाच्या हाती, प्रेमी खीर प्याला. भक्त नामयाच्या हाती, प्रेमी खीर प्याला. निशिदिनी संसाराची चिंता कशाला, निशिदिनी संसाराची चिंता कशाला. रुपये मोठी भरा घर, काली रामाचीला. निशिदिनी संसाराची चिंता कशाला, निशिदिनी संसाराची चिंता कशाला. निशिदिनी संसाराची चिंता कशाला, निशिदिनी संसाराची चिंता कशाला. पांडुरंग 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 बोला, पांडुरंग 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 बोला. निशिदिनी संसाराची चिंता कशाला, निशिदिनी संसाराची चिंता कशाला, निशिदिनी संसाराची चिंता कशाला, चिंता कशाला, चिंता कशाला. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्याप्रमाणे नुसत्या शून्याला किंमत नाही, त्याप्रमाणे आपण भगवंताकरता जी जी कृती करतो त्या कृतीला भक्ती म्हणजेच इथे भक्ती हा शब्द प्रेम या अर्थानं वापरलेला आहे. त्याच्याशिवाय जर ती केलेली असेल कृती तर त्याला कोणताही अर्थ प्राप्त होत नाही. नाही का भगवंत म्हणतात ना अर्जुनाला गीतेमध्ये, अर्जुना मला काय काय चालतं नाही का,
पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या. कळलं? मला काय काय चालतं याची यादी दिली, पण हे कसं चालतं? यो मे भक्त्या. नुसतं व्हायला तर चालेल का हो? नुसतं व्हायला तर त्याला चालेल, पण आपल्याला पुढे जायचंय ना, म्हणजे आपल्याला जे चालायचंय त्याला ते नाही चाललं. कळलं तर ठीक आहे. त्याला चालेल, पण आपल्याला जे चालायचंय त्याला ते नाही चालत. मग त्याला कसं चालेल? म्हणून भगवंत म्हणाले यो मे भक्त्या. अर्जुना, हे सगळं भक्तिपूर्वकच केलेलं असलं पाहिजे. म्हणून कीर्तन ही भक्ती आहे बरं का. श्रवणम कीर्तनम. हे श्रवण कसं पाहिजे? भक्तिपूर्वक पाहिजे. मी जुन्या कीर्तनकारांचे असे, म्हणजे पूर्वीचे कीर्तनकार, बुवांचाच किस्सा ऐकला. योगेश दादाकडे 6ला म्हणजे 6ला कीर्तन चालू झालेलं असायचं. आम्ही म्हणजे कसं नाही, 6-10 पर्यंत तरी म्हणजे जरा येथील 4 जण ऐकायला. इथे 6-10ची सवय बरं का, माझ्या लक्षात आलं. पण हे कोणाकरता चाललंय? तर एकतर हे जेव्हा आत्मउद्धाराकरता चाललेलं असतं ना, तेव्हा कोण ऐकायला? चराचरात परमेश्वर आहेच की, मग तो ऐकणार आहे. हा भाव पाहिजे त्याच्यामध्ये, हा भाव पाहिजे. आणि असे अजूनही एक प्रकार, माझ्या ओळखीच्या एक काकू आहे, नाव सांगत नाही, त्या अमेरिकेला गेल्या मुलीकडे. काय करायचं म्हणलं तुम्ही काकू? तिकडे सगळे कामावर जातात. 8ला काय बाहेर पडलं की 8 ते 8. त्या म्हणाले मी भागवत केलं. मला एकदम आश्चर्य वाटलं, भागवत केलं. इथं कोण ऐकायला येत नाही तुमचं, तिथं कोण? असं म्हणलं नाही मी त्यांना. म्हणलं कोण होतं ऐकायला? त्या म्हणले काय नाही, कृष्णाला समोर बसवलं आणि ऐकवलं. हा भाव आहे ना, हा भाव परमार्थामध्ये फार पुढे नेतो बरं का. हा भाव पाहिजे, हा भाव पाहिजे. म्हणून भगवंतांनी यो मे भक्त्या मुद्दाम म्हणले बरं का. नाहीतर सांगतातच की नाही मला चांदीचंच तामण पाहिजे बाबा, चांदीची पळी पाहिजे, चांदीचं भांड पाहिजे. आता गणपतीला बघा ना, आपण काय काय करून ठेवतो? चांदीच्या दुर्वा. त्याचा उपयोग वेगळा आहे, त्या औषधी आहेत ना, म्हणून त्या का व्हायच्या? श्रावणामध्ये आघाडा दुर्वा फुलं, त्या बायका पूर्वी यायच्या ते पाठी घेऊन. मला नंतर काय ते मुठभर गहू द्यायचे, मग नंतर 10 रुपये वगैरे खूप नंतर झाले. हे काय गहू धान्य द्यायचं, काही पीठ द्यायचं, समजा अगदी धान्य काहीतरी द्यायचं, त्याच्या बदल्यात ते घ्यायचं. आणि लक्षात घ्या, हाच येणारा महिना आहे तो सगळा त्याच्या कर्माचा. का तर त्या औषधी वनस्पती आहे, आणि किमान त्या काळात अशा वातावरणामध्ये जी हवा अशुद्ध झालेली आहे, विज्ञान आहे त्याच्या मागे, उगाच आपलं हे व्हायचं असं नाही आमच्याकडे. पण ते वाहताना त्यातला भाव जर प्रेमपूर्वक असेल तर त्याचे रिटर्न्स जास्त आहेत. असं जरा व्यावहारिक बोललं की पटकन कळतं आपल्याला. अर्जुना माझे ठाई, आपण पेविण सौरस नाही, मी उपचारी कवणाही ना कळेगा. पै भक्ती एकी मी जाणे, येथ सान थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या.
त्याच्यावरती विवरण करताना माऊली म्हणतात, येर पत्र पुष्प फळ हे भसावया मिस केवळ वाचुनी अमुचा लाग निष्फळ भक्ती तत्व. हे सगळं जरी असलं तरी हे सगळं अर्पण करताना भक्ती नसेल तर या सगळ्याचा काहीही उपयोग नाही. असं जर आहे तर मग नारदांनी तर भक्ती सूत्र लिहिले बरं का, फार मोठा ग्रंथ आहे तो सुद्धा. काहीतरी सांगायची इच्छा आहे, बघू केव्हा त्याचा अभ्यास केव्हा होतोय त्याच्यावरती आहे. भक्तिसूत्रावरती शंकराचार्यांचे भाष्य आहे, अनेक आहेत, म्हणजे भक्तिसूत्रावरती अनेक भाष्य आहेत. देवर्षी असं म्हणतात, अनिर्वचनीय प्रेम स्वरूपम मूक आस्वादवत मुकास्वादनवत. म्हणजे प्रेम जे आहे ना, हे प्रेम शब्दानं सांगता येत नाही. आपलं आपल्या मुलावर किंवा मुलीवर किती प्रेम आहे, शब्दात सांगता येईल नाही. सांगतो प्रेम शब्दानं सांगता येत नाही. कसं? देवर्षी सांगतात, ज्याप्रमाणे एखादा मुका मनुष्य साखर खातो त्याला त्याची गोडी कळते पण सांगता येत नाही, तसं म्हणाले प्रेम आहे. त्याची गोडी कळते पण सांगता येत नाही. प्रेम नये सांगता गोडीचा दाविता, तुकोबा म्हणतात. अनुभव चित्ता चित्त जाण. हे म्हणून मी म्हणाला काही गोष्टी या अनुभवाच्या आहेत, त्या अनुभवानंच कळणार आहे. असं जरी असलं तरी देवर्षींनी या भक्तिसूत्रामध्ये या प्रेमाची व्याख्या केली. ते म्हणतात, ते भगवत प्रेमाबद्दल बोलतात. भगवत प्रेम कसं आहे तर म्हणाले, गुणरहितम कामनारहितम प्रतीक्षण वर्धमान विच्छिन्न सूक्ष्मतरमनु भवरूपम. म्हणजे काय तर भगवत प्रेम हे गुणरहित आहे. काल आपण गुणांचा भाग पाहिला परवा, सत्व रज आणि तम. यापैकी कोणत्याही गुणाचा स्पर्श या प्रेमाला होत आणि हे केवळ मातेचं प्रेम आहे. बरं का, शंकराचार्य म्हणाला, कुपुत्रो भवे कुमाता कदापि न भव. आईचं प्रेम, मुलगा वाईट वागला काय किंवा चांगला वागला काय, म्हणजे वाईट वागू नये असं वाटतं तिला, पण प्रेम कमी होत नाही. जसं मातेचं प्रेम असतं ना, तसंच प्रेम भगवंतावरती करावं. गुणरहितम म्हणजे कोणत्याही गुणाचा त्याच्यामध्ये प्रवेश झालेला नसतो. कारण गुणानं जर प्रवेश केला तर त्या गुणप्रवेशामुळे पुढे कामना उत्पन्न होते. आपल्या कामना सत्व रज आणि तम याच्यामुळे निर्माण होतात ना. एखादं हवं, एखादी गोष्ट हवी, एखादी वस्तू हवी, एखादा पदार्थ हवा. आता पाऊस पडतोय की नाही, मग घरी गेल्यावर आपल्याला वाटणारच जेवणामध्ये काहीतरी तळलेला पदार्थ असावा, हवा. मग त्यातल्या त्यात कांदा लसूण नाही का, कांदा खात नाही, मग किमान बटाटा, कोबी, पालक याची भजी तरी
असं हे वाटणं जे आहे ना, हे आवाज आहे ना, ते कशामुळे? तर त्या गुणांच्या प्रभाव, सत्व, रज आणि तम यांच्या प्रभावामुळे आमच्यामध्ये कामना उत्पन्न होतात. पण भक्ती प्रेमाचं पुढचं लक्षण सांगितलं, कामना रहितम. देवर्षी सांगतात याच्यामध्ये एकतर गुण नाही कुठलेही आणि कोणतीही कामना नाही. कामना रहितम. कारण कामना मनामध्ये ठेवून जर काही केलं ना कर्म, तर ते सकाम कर्म होतं. आणि सकाम कर्म झालं की त्या कर्माचं जे काही फळ आहे ते पुन्हा भोगायला पाहिजे. त्यामुळे भगवंताबद्दलचं जे कर्म आहे ते कोणतीही सकामता न ठेवता म्हणजे निष्काम कर्म सांगितलंय. म्हणून त्याच्यावरती जे प्रेम करायचं ते सुद्धा निष्कामपणे प्रेम करायचं. भगवंतांकडनं कोणती अपेक्षा ठेवायची नाही. त्यांना माहिती आहे तुम्हाला काय हवं. अन्य कामना नसणे म्हणजे निष्कामता हा भाव सांगितला. त्या भावानं भगवंतांवर प्रेम करायचं. कामनायुक्त भक्ती याला किंवा कामनायुक्त प्रेम याला व्यापार असं म्हटलं जातं. 21 नारळांचं तोरण वाईन नाही का, 101 नारळांचं तोरण वाईन, अमुक अमुक काम होऊ दे, अमुक अमुक देईल, हे जे आहे ना याला म्हणतात व्यापार. कामनायुक्त भक्तीला व्यापार असा शब्द आलेला आहे. आणि याच्याकरता जी कथा सांगितली आहे, याचा विस्तार करता, ती कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भगवान नरसिंहांचं प्रगटीकरण जे आहे ना, त्या प्रगटीकरणाची कथा सांगितली आधी. आणि मग नरसिंह भगवान त्या कामातून प्रगट झाले. मग सगळ्यांना भीती वाटली. तो माहिती आहे आपल्याला, त्याच्याकडे नको झालं. मग देवर्षी नारदांनी लक्ष्मीला सांगितलं, तुम्ही बघा काही. त्यामुळे हे असुर मी कधी पाहिलेलं नाही. मग प्रल्हादाला सांगितलं, प्रल्हादा तू जा. प्रल्हादाला फक्त माहिती ना हा नारायण आहे. नाही रूपात आला तरी हा नारायण आहे. हे भक्तिप्रेमाचं लक्षण आहे बरं का, भक्तिप्रेमाचं. मग प्रल्हादाने स्तुती केली. आणि मग भगवंतांनी प्रल्हादाला जवळ घेतलं, मांडीवर बसवलं. ते वर्णन सगळं माहिती आहे आपल्याला. एखादा प्राणी जसं आपल्या पिलाला चालतं, मग मांजर आली होती ना का, आपण पाहिलं बघा. काही कानावर पडलं तर ऐकायला आल्या होत्या. तसं त्या 6 वर्षाच्या बालकाला नरसिंह भगवान आपल्या जिभेनं टाकतायत. त्यांचा राग शांत झाला. ती उमराची फळं लावली. बरंच काय त्याच्यात सांगतायत. आणि त्याच्यानंतर नरसिंह भगवंतांचा राग शांत झाल्यानंतर ते प्रल्हादाला म्हणतात, प्रल्हादा वर माग. आता मी प्रसन्न झालोय ना, तेव्हा काहीतरी वर माग.
पण प्रल्हादांनी काय मला मागितलं माहितीये का? त्यांनी स्वतः करता काहीही मागितलं नाही. प्रल्हाद भक्त श्रेष्ठ प्रल्हाद असा उल्लेख करतात प्रल्हादांचा. भक्तांमध्ये जो सगळ्यात श्रेष्ठ आहे असे ते प्रल्हाद. भगवंता तुझी भक्ती करून जो विषयांची कामना करतो तो भक्त नाही, तो केवळ व्यापारी आहे म्हणाले प्रल्हादांच्या मुखामध्ये. तेव्हा मला द्यायचाच असेल तर एक वर दे, मी अखंड तुझ्या भक्तीमध्ये राहले ना. हा प्रसंग सांगताना मी नेहमी समर्थांनी जे रामाकडे मागितलंय ना, कल्याण करे रामराय, हे म्हणतो. तेच आहे ना, बाकी मला काही नको, मी अखंड तुझ्या भक्तीमध्ये रत राहू दे. हे भक्तीमध्ये रत राहण्याकरता काय करावं लागतं हे ऐकण्याकरता आपण उद्यापासून उत्सव आहे. 29 तारखेला गुरुपौर्णिमा, त्या दिवशी नियत कीर्तन. म्हणजे कीर्तन करायचं का हेच, म्हणजे मग थोडं पुढे तरी जाईल, नाहीतर मग अजून एक दिवस पुढे जाईल. म्हणजे 29ला आपण भेटूयात पुन्हा, नाहीतर मग 31 पासून पुन्हा आपलं हरिपाठ चिंतन चालू होणार आहे. तोपर्यंत याच्याकरता काय काय लागतं, एखादी गोष्ट तयार करण्याकरता काय काय लागतं, ते पदार्थ आणावे लागतात ना, जिन्नस बाहेरून आणावे लागतात. तसं याच्याकरता ते जिन्नस गोळा करतो आणि आपल्या समोर मांडतो. नेहमीप्रमाणे बसायला माऊलींची आरती आणि देवसींची आरती करून आता विश्वात्मके देवे येणे वाद्यते तोषाले तोषोनी मदर्याले असाय रामी वेदांची व्यंकटी सांडो तया सत्तरी रतिमानो उतारा परस्परे करो नित्यजीवांचे दुरितांचे पुनर्जाहो विश्वस्वधर्मसूर्ये पाहो जो देवांची रथोते राहो त्याही रात वर्षसकटंजने ईश्वर निष्ठांची मांगे आहे अनवरत हो मंगळी एक तू भूता सर्वकरून जय आरव केतना चिंतामणी सेविताव ओदते जय अर्णव विभूषांचे चंद्रमे जय लांछन आरंक्रदे तापदीन एक सर्वाणि सदा सज्जन सोयरे भूतु किं भवना सरस्वती पूर्ण होती गोती भजियो आदि गुरुति अखंडित आनंद गोपदीये विशेषी लोकीये दुष्टा विजय ओवारे ये धमने श्री विश्वेश्वरावो आहोरी चरान पसावो ये वरे ज्ञानदेवो सुध्याधारा ये वरे ज्ञानदेवो सुध्याधारा ये वरे ज्ञानदेवो सुध्याधारा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
Amen.